विचारसागर प्रथम तरंग यामध्ये पान नंबर 11 हा विषय आपला चालू आहे आणि 11 आपण अंतरंग लक्षणा बघत होतो। या अंतरंग लक्षणेमध्ये श्रवण, मनन, निधिध्यासन पाहिल्यानंतर समाधीचा विचार आपला सुरू झालेला आहे। निधिध्यासनाची परिपक्व अवस्था याला समाधी असं म्हटलं गेलेलं आहे। समाधी म्हणजे काय हाही विचार करत असताना निधिध्यासनाचीच पुढची अवस्था याला समाधी म्हटलं। समाधि का भी निधिध्यासन में अंतर्भाव है, पृथक साधन नहीं। समाधीला वेगळं साधन मानू नका, की त्याचा त्यात अंतर्भाव आहे असा विचार इथं मांडलेला आहे। त्यामध्ये 33 नंबर टिप्पणी आहे निधिध्यासन शब्दावर। त्रिपुटी के भाव सहित जो सविकल्प समाधि सोही निधिध्यासन है। निधिध्यासनाची दुसरी लक्षणा मांडली, सविकल्प समाधी म्हणजे निधिध्यासन। सविकल्प समाधीलाच निधिध्यासन असं म्हटलेलं आहे। पण सविकल्प कशाला म्हणतात? त्रिपुटी सहित जी अवस्था त्याला निधिध्यासन किंवा सविकल्प म्हटलंय। आता इथं त्रिपुटी कोणती? ध्यान, ध्याता आणि ध्येय या अनुषंगानं ज्ञानाच्या बाबतीमध्ये आपण चिंतन करताना ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय असा विचार त्या त्रिपुटीचा करतो, ताकि परिपक्व अवस्था निर्विकल्प समाधि कहिए है। सविकल्पाची परिपक्व अवस्था याला काय म्हटलंय? निर्विकल्प म्हटलंय। याते समाधि शब्द करिके त्रिपुटी के भान से रहित। समाधि शब्दाचा जर विचार केला तर त्रिपुटीचं भान असणं आणि त्रिपुटीचं भान नसणं असे दोन प्रकार मांडलेले आहेत। त्यामध्ये त्रिपुटीचं भान सविकल्प समाधी आणि त्रिपुटी भान रहित ही निर्विकल्प समाधी। सो निर्विकल्प समाधी बाह्य अंतर्भेदते द्विविध है। ही दोन प्रकारची आहे। समाधी ही किती प्रकारची? तर ती दोन प्रकारची, एक बाह्य आणि दुसरी अंतर्निर्विकल्प। मूर्ति आदिक बाह्य आलंबन के चिंतन ते जो होवे सो बाह्य निर्विकल्प समाधी है। बाह्य निर्विकल्प म्हणजे वृत्ती बहिर्मुख होते, किंवा याला इथं असं चिंतन आलेलं आहे की बाह्य आलंबन आहे पण ते बाह्य आहे। आलंबन शब्दाचा अर्थ वृत्तीला लागणारा आश्रय। आपली वृत्ती अशी स्थिर होत नाही, त्याला एखादा आलंबन लागते, एखादा आश्रय लागतो, एखादा आधार लागतो। वृत्ती आतमध्ये आहे पण तिला आलंबन कुठलं आहे? आतलं का बाहेरचं आहे? आलंबन बाहेरचं असेल तर बाह्य निर्विकल्प, आणि आलंबन आतलं असेल तर अंतर्निर्विकल्प। याचा साधा सरळ अर्थ असा विचारात घेतला जातो। मूर्ती अधिक बाह्य, मूर्ती हे बाह्य आलंबन आहे। आपण एखाद्या मंदिरात गेलो, मूर्ती पाहिली, मूर्तीचा आकार पाहिला, मूर्तीचं रूप पाहिलं, घरी आलो, ध्यानाला बसलो आणि ध्यानाला बसल्यानंतर डोळे बंद केले, वृत्ती अंतर्मुख करायला सुरुवात केली आणि ती मूर्ती डोळ्यासमोर आली, त्याच्याच विचारामध्ये आपण एकाग्र झालो। या आलंबनाला बाह्य आलंबन म्हटलं जातं।
अंतर आलंबन सर्व अंतर अद्वैत ब्रह्म के अहम ब्रह्मास्मि चिंतन ते जो साक्षात्कार होवे सो अंतर निर्विकल्प समाधी है. त्याला अंतर निर्विकल्प समाधी असं म्हणा. अद्वैत ब्रह्माचं चिंतन. आता काही जण म्हणतील अद्वैत ब्रह्माचं चिंतन असतं का. आता परवा जसा आपल्या समोर एक प्रश्न मांडला की ब्रह्म हे निराकार आहे. ब्रह्म काय आहे? निराकार आहे. वृत्ती त्या आकाराची होते का? तिथं जाते का? तसं निराकाराचं चिंतन होत असतं का? तर अहम ब्रह्मास्मी हे त्याचं चिंतन आहे. प्रज्ञानम ब्रह्म हे त्याचं चिंतन आहे. अयमात्मा ब्रह्म हे त्याचं चिंतन आहे. अद्वैत ब्रह्म के चिंतन ते जो साक्षात्कार होय सो अंतर निर्विकल्प समाधी है. याला अंतर निर्विकल्प समाधी असं म्हणा. आता इथं दोन उदाहरणं आपल्याला पाहावं लागणार आहे. बाह्य निर्विकल्प आणि अंतर निर्विकल्प. बाह्य निर्विकल्पामध्ये रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु. त्यांना देवीचा साक्षात्कार होता. ते ध्यानाला बसायचे आणि ध्यानाला बसल्यानंतर त्यांच्या समोर देवी उभी राहायची. बाह्य आलंबन आहे. बाह्य सगुणाच्या आकाराचं आलंबन आहे. म्हणून याला बाह्य निर्विकल्प समाधी म्हणायचं. आंतर निर्विकल्पामध्ये शंकराचार्य वगैरे हे आपण वेदांताच्या अनुषंगाचे महात्मे इथं विचारात घेतो. 3 मे. आता सुरुवातीला आपण सविकल्प समाधी पाहिली. सविकल्प म्हणजेच निधिध्यासन. टिप्पणीची सुरुवातच आहे. सविकल्प म्हणजे निधिध्यासन. त्याच्या परिपक्व अवस्थेला निर्विकल्प म्हटलं. त्याच्या परिपक्व अवस्थेला निर्विकल्प म्हटलं. निर्विकल्पात 2 बाह्य आणि अंतर. अंतर मध्ये आता 2 आहे. 3 में अंतर निर्विकल्प समाधि भी साक्षात्कार रूप और असाक्षात्कार रूप भेदते द्विविध है. 2 प्रकारचे. अंतर निर्विकल्पामध्ये साक्षात्कार 1 आणि असाक्षात्कार 2 असे 2 प्रकार. आता साक्षात्कार कशाला म्हणायचं? आकडा 1. गुरुमुखद्वारा अर्थसहित महावाक्य के श्रवण मनन निधिध्यासन अरूप विचार पूर्वक अद्वैत ब्रह्म के चिंतन करिके ब्रह्म आत्मा के एकता के अप्रोक्ष भान सहित होवे सो साक्षात्कार रूप अंतर निर्विकल्प समाधी है. आता यातलं प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. महावाक्य के. आता इथं महावाक्य म्हटल्याबरोबर अगोदर गुरुमुख आहे म्हणून या महावाक्याला तत्वमसी. गुरुमुखद्वारा असं आहे. गुरुमुखातून कोणतं महावाक्य ऐकायचं असतं? एकच आहे. मग आता आपण इथलं वाक्य कसं करायचं? गुरुमुखद्वारा अर्थसहित तत्वमसी महावाक्य के श्रवण मनन आदि म्हणजे निधिध्यासन रूप. श्रवण करायचंय, मनन करायचंय, निधिध्यासन करायचंय. त्याचा विचार विवेक चिंतन अद्वैत ब्रह्म के चिंतन करी. अद्वैत ब्रह्म म्हणजेच अहम ब्रह्मास्मी हे चिंतन करून ब्रह्म आत्मा के एकता के. आता इथं ब्रह्म आत्मा इथला आत्मा शब्द जीववाचक घ्यायचा. जीव ब्रह्माचं ऐक्य. आत्मा ब्रह्माचं ऐक्य नसतं. आत्मा आणि ब्रह्म ऐक्यच आहे ना. अजून काय करणार आहे? आत्मा आणि ब्रह्म वेगळे आहेत का त्यांचं ऐक्य करायचंय? मुळात ही 2 नावे आहेत. अवस्था एकच आहे. आत्मा त्यालाच म्हणतात आणि ब्रह्म त्यालाच म्हणतात. पण उपाधीन जीवात्मा हा विचारात घेतलाय. जीवात्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य
होतं, पण अप्रोक्ष भान सहित अप्रोक्षाची प्रतीती होवे सो साक्षात्कार रूप अंतर्निर्विकल्प समाधी आहे. त्याला अंतर्निर्विकल्प समाधी असं म्हणा. और विचारपूर्वक विवेकाने अद्वैत ब्रह्म के चिंतन करके भी, म्हणजे विवेकाच्या माध्यमातून अद्वैत ब्रह्माचं हम ब्रह्मास्मी असं चिंतन केलं तरी सुद्धा एकता के परोक्ष भान सहित जो साक्षात्कार होय सो असाक्षात्कार रूप अंतर्निर्विकल्प समाधी है, ज्याच्यामध्ये परोक्षाचं भान आहे. आता इथं आपल्याला याचं चिंतन असं पाहावं लागतं की वर आकडा 1 दृढ अप्रोक्ष भान आणि आकडा 2 अदृढ अप्रोक्ष भान. परोक्ष भान सहित म्हणजे परोक्षाच्या प्रतीतीनंतर त्याच्या सहित आहे सो असाक्षात्कार रूप अंतर्निर्विकल्प समाधी. आता हे कशामुळे होते? डायरेक्ट साक्षात्कार रूप व्हायला पाहिजे. परोक्षानंतर काय आहे? अप्रोक्षच आहे, पण ते डायरेक्ट दृढ अप्रोक्ष व्हायला पाहिजे. का होत नाही? किंचित मल विक्षेप के होते पामर पुरुष का संग, भेदवादी पुरुष का संग. त्याच्यामुळे अप्रोक्षापर्यंत आपण पोचत नाही, ते अदृढामध्ये येतं. याला अंतर्निर्विकल्प समाधी, पण असाक्षात्कार रूप. तिनमें असाक्षात्कार रूप जो है सो साक्षात्कार रूप समाधि का साधन है. आता आपण वर 1 आणि 2 नंबर जे समाधीचे लक्षणा बघितल्या, त्यात 1 नंबर समाधी जी आहे साक्षात्कार रूप, तिचं साधन 2 नंबर आहे. असाक्षात्कार रूप अंतर्निर्विकल्प समाधि साक्षात्कार रूप समाधि का साधन है. याते ताका निधि ध्यासन में अंतर्भाव है, पृथक साधन नहीं. याचा निधि ध्यासनातच अंतर्भाव करावा लागतो. पृथक म्हणजे वेगळं साधन मानता येत नाही, असा विचार इथं मांडलेला आहे. साक्षात्कार रूप जो समाधी है सो एक क्षण विषय उदय होवे. साक्षात्कार रूप समाधी एका क्षणामध्ये जर तिचा उदय झाला और द्वितीय क्षण विषय स्थित होय के, ती दुसऱ्या क्षणात स्थिर होते. आवरण के नाश का प्रारंभ करे, लगेचच ती काय करते? आवरणाच्या नाशाला प्रारंभ करते. और तृतीय क्षण विषय आवरण का नाश होवे, लगेचच तिसऱ्या क्षणाला आवरणाचा नाश होतो. ताते जीवन मुक्ती होवे है, म्हणजे जीवन मुक्ती प्राप्त होते, असा विचार मांडला. आता ह्या यांनी क्रम मांडलाय. हा काय मांडलाय? क्रम मांडलाय. पहिल्या क्षणाला काय होतं? समाधीची उत्पत्ती होते. दुसऱ्या क्षणाला ती स्थिर होते आणि तिसऱ्या क्षणाला आवरणाचा नाश होतो. आवरणाचा नाश मुक्तीचं लक्षण आहे, असा क्रम सांगितला. म्हणजेच पहिल्या सेकंदाला, दुसऱ्या सेकंदाला, तिसऱ्या सेकंदाला असा अंधार जातो का? का अंधार एकदम जातो? एकदम जातोय. अज्ञान सुद्धा एकदम जात आहे. ज्ञान प्राप्त झालं की एका सेकंदात अज्ञान जातं. पण कळावं म्हणून प्रथम क्षण, द्वितीय क्षण असं वर्णन केलंय. वर्णन असं केलंय याचा अर्थ पहिल्या पायरीला, दुसऱ्या पायरीला असं नव्हे. कळण्यासाठी हा विचार आपल्याला सांगितलेला आहे. प्रथम यह क्षण स्थायी व्हावी. आवरण का भंग, हे काय झालंय? आवरणाचा भंग करे हे. याते विद्वान विषय, आवरणाचा भंग झाल्यानंतर विद्वान मंडळी काय करतात? ऋतुंभरा बुद्धि आदिक सिद्धि के उद्भव की शंका नहीं है.
आता विद्वान मंडळींची बुद्धी कशी असते? आत्मस्वरूप असते, ब्रह्मस्वरूप असते. ही बुद्धी तदाकार असते, समरस असते. त्याला वेगळ्या अशा शंकेची आवश्यकता नाही. जैसे त्याला उदाहरण दिलं, घटके साक्षात्कार होय, तत्काल घटका आवरण भंग होय. घट समोर दिसला की घटाचं आवरण जातं आणि मग हा घट आहे आपल्याला कळतो. यामध्ये 1-2 सेकंद जातात का? जात नाही. तत्क्षणाला ताके अर्थ पीछे बुद्धी के निरोध का प्रयोजन नाही. त्याच्यासाठी बुद्धीचा निरोध वगैरे करत बसायची गरज त्या क्षणाला होतं. तैसे ब्रह्म के आवरण के भंग भये पीछे हट करी के वृत्ती के निरोध का प्रयोजन नाही. म्हणजे मी मगा सांगितलं की त्याच्या पायऱ्या मांडल्या याचा अर्थ ते सावकाश होतं असं नाही. त्या क्षणाला ताबडतोब ऐसे हुए भी पीछे सप्तभूमिका पर्यंत. तर इथं सप्तभूमिका आल्या. सप्तभूमिका कुठं बघितलेत आपण? ज्ञानाच्या सप्तभूमिका. बरोबर आहे. ज्ञानाच्या सप्तभूमिका या कुठं बघितलेत? विचार चंद्रोदयात बघितले. जो वृत्ति का निरोध करिए है सो निरोध वासना क्षय और मनोनाश द्वारा कहिए. वासना क्षय आणि मनोनाश. आता मनाचा नाश होत असतो का? मनाचा नाश करायचंय का मनाला नाश करायचंय का मनामध्ये बदल करायचाय? हा मुद्दा जर विचारात घेतला तर मनाचा नाश हा नसतो. मनाला नाश करायची गरज नाही. मग इथं काय सांगितलंय? मनाचा नाश शब्दाचा अर्थ काय? मनात असलेल्या रजोगुण तमोगुणासहित अज्ञानाचा नाश म्हणजे मननाश आहे. मनाचा नाश शब्दाचा अर्थ मन काढून बाहेर टाकणं असा आहे का अर्थ? जीवनमुक्ताला मन आहे का नाही? मग जीवनमुक्ताच्या मनाचा नाश झाला का नाही? कोणत्या मनाचा नाश झाला? मग इथं मनोनाश ही अवस्था का मांडली गेली? याचा आपल्याला थोडासा विचार इथं करावा लागतोय. आहे का वेळ बसणार आहे का? बरं जा. मननाशाच्या अनुषंगानं हो, मननाश आणि वासनाक्षय अशी अवस्था मांडली आहे. मन के स्थूल भाव की निवृत्ती द्वारा. मनाचा जो स्थूल भाव आहे म्हणजेच मनाची चंचलता, मनात असलेले दुर्गुण, रजोगुण तमोगुण याचा नाश होऊन जीवन मुक्ति के विलक्षण आनंद का हेतु है, आवरण भंग का हेतु नहीं. इस रीति से समाधि का निधिध्यासन में अंतर्भाव है. म्हणून समाधीचा निधिध्यासनामध्ये अंतर्भाव केलेला आहे. आता इथं आपल्या समोर हे चिंतन निधिध्यासन या शब्दावर आलेलं आहे पाठीमागे. बरोबर आहे. निधिध्यासन म्हणजे समाधी. मग निधिध्यासन म्हणजे समाधीला पहिला विचार मांडला सविकल्प समाधी. सविकल्पाची परिपक्व निर्विकल्प. निर्विकल्पात बाह्य अंतर, अंतरमध्ये साक्षात्कार असाक्षात्कार असे प्रकार पाहून आपण इथं टिप्पणीचं चिंतन बघितलं. यानंतर श्रवण मन निधिध्यासन ज्ञान के साक्षात साधन नहीं.
हे ज्ञानाचे साक्षात साधन नाहीत. कोण? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. तुम्ही म्हणाल पाठीमागं तर साक्षात साधन म्हणून सांगितलंय, आता इथं नाही म्हणून सांगायला लागलेत, असं कसं काय? साक्षात साधन आहे का नाही एक काहीतरी सांगा ना. मागं काय सांगितलंय? बहिरंग आणि अंतरंग. याच्यामध्ये जे साक्षात नाही ते बहिरंग आहे आणि जे साक्षात साधन आहे ते अंतरंग आहे. अंतरंग कोण कोण आहे? श्रवण, मनन, निधिध्यासन. पण आता या पॅरेग्राफ मध्ये काय सांगायले? साक्षात साधन नाही का? आता इथं 4 आहे: श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ शोधन. यामध्ये तत्वम पदार्थाच्या दृष्टीनं हे साक्षात नाहीत, सापेक्ष आहे. विवेकाच्या दृष्टीनं हे साक्षात आहे, पण तत्वम पदार्थाच्या दृष्टीनं हे साक्षात नाही. आता जिन्यावरनं इथं आलो आपण. लास्ट पायरी कुठली आहे? लास्ट पायरी आपण इथली सांगतो, शेवटची पायरी. या मजलेच्या दृष्टीनं शेवटची पायरी. वर जायचं झालं तर ती शेवटची पायरी ठरणार आहे. काय ठरणार आहे? ती शेवटची पायरी. तसं इथं श्रवण, मनन, निधिध्यासन हे सुद्धा साक्षात नाही. त्याचा पाठीमागा आता काय विचार आहे बघू. पान नंबर 12. संशय को असंभावना कहे. संशयाला असंभावना असं म्हटलेलं आहे. संशयला 34 नंबर टिप्पणी आहे. यह रज्जु है वा सर्प है, इस रीति से 2 कोटि नाम 2 पक्ष को विषय करने वाला ज्ञान संशय कहिए. 2 कोटि वाला ज्ञान संशय है. आता इथं कोटी म्हणजे 100 लाख, 1 कोटी, 200 लाख, 2 कोटी असं आहे का? नाही. इथला कोटी शब्दाचा अर्थ प्रकार. प्रकार. कोटी शब्दाचा अर्थ काय आहे? प्रकार आहे. 33 कोटी देव. किती कोटी आहेत? 33 कोटी म्हणजे संख्या नाही, ती 33 प्रकार आहेत. 33 प्रकार आहेत ते. कोटी शब्दाचा अर्थ म्हटलं की आपलं लगे लक्ष पैशाकडे जातं. लाख आणि कोटी, अब्ज असा विचार आपला चालू होतो. 33 कोटी देव, 33 कोटी देव. कोटी शब्दाचा अर्थ प्रकार. 2 कोटी वाला. चला. संशय. संशय को असंभावना कहे. संशयालाच इथं असंभावना असं म्हटलेलं आहे. आता इथं संशय याच्यावर 2 प्रकार आहेत. संशय किती प्रकारचा? 2. कोणता? प्रमाणगत आणि प्रमेयगत. 2 प्रकार आहेत. विपर्यय को विपरीत भावना कहे. विपर्ययाला विपरीत भावना म्हणतात. 35 नंबर टिप्पणी. यह सर्प है, इस रीति की जो अविद्या की वृत्ति सो भ्रांति है. आता इथं हा विचार मांडला आहे. इस रीति की, हा सर्प आहे अशी अविद्येची वृत्ती आहे, त्याला भ्रांती ज्ञान म्हणतात. हा सर्प आहे ही जी अविद्येची वृत्ती आहे त्याला भ्रांती ज्ञान म्हणतात. सोयी विपर्यय और विपरीत भावना काही आहे. त्याच भ्रांती ज्ञानाला विपरीत भावना असं म्हणा. ताहिकू ज्ञानाध्यास, त्याला ज्ञान अध्यास और विपरीत ज्ञान भी कहते हैं. त्याला ज्ञान अध्यास सुद्धा म्हणा. ब्रह्मज्ञानाला ज्ञान अध्यास म्हणा. ब्रह्मज्ञान हे सुद्धा काय आहे? ज्ञानच आहे ना.
एखाद्याच्या मनात भ्रम निर्माण झाला, हे काय आहे? ज्ञान आहे. पण हा ज्ञानाचा अध्यास आहे. हा काय आहे? अध्यास आहे. कारण काही काही मंडळींचा स्वभावच संशयी असतो. म्हणून प्रत्येक घरात बायको नवऱ्याच्या बाबतीत काय म्हणते? लई संशयित. एकतरी घर असं रिकाम आहे का की ती बायको आपल्या नवऱ्याला संशयी नाही असं म्हणते? एकतरी घर आहे का? म्हणजे सगळी माणसं कशी आहेत? सगळे पुरुष आपापल्या पत्नीच्या दृष्टीनं संशयवान आहेत. संशय आणि ब्रह्मज्ञान असे दोन आहेत. संशय म्हटलं की असंभावना आणि ब्रह्मज्ञान म्हटलं की विपरीत. चला, श्रवणाधिक कु परंपरा से ज्ञान की हेतुता है. श्रवण अधिक, अधिक म्हणजे इत्यादी, परंपरा से म्हणजे क्रमाने. आता इथं श्रवणाची परंपरा वेगळी कुठून आणली म्हणाल? क्रम असा अर्थ घ्यायचा आहे परंपरा शब्दाचा. श्रवण, मनन, निधिध्यासन ही परंपरा. श्रवण से प्रमाण का संदेह दूरी होवे है, मनन से प्रमेय का संदेह दूरी होवे है. श्रवणाने प्रमाणगत संशय जातो, मननाने प्रमेयगत संशय जातो. कोणता संशय? श्रवणाने प्रमाणगत. प्रमाणगत म्हणजे कोणता? साधनेचा. साधन कोणतं करू? नामस्मरण करू का ध्यान करू? पारायण करू का पंगत घालू? ग्रंथ भेट देऊ? संशय निर्माण झाला, याला कोणता संशय म्हणायचं? प्रमाणगत संशय. प्रमेयगत संशय म्हणजे साध्याचा संशय. साध्य, ध्येय. सगुणाची भक्ती करू का निर्गुणाची भक्ती करू? 12वा अध्याय, पहिला श्लोक. प्रमेयगत संशय. एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते एचाप्यक्षरम अव्यक्तम तेषाम के. हा कोणता संशय? प्रमेयगत. तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे? प्रमेयगत संशय. देवा तुला सगुण म्हणू का निर्गुण म्हणू? हा कोणता संशय? प्रमेयगत. हे कधी जातं? कशाने जातं? तर श्रवणाने प्रमाणगत आणि मननाने प्रमेयगत संशय जातो. वेदांत वाक्य अद्वितीय ब्रह्म के प्रतिपादक है अथवा अन्य अर्थ के प्रतिपादक है. आता वेदांत वाक्य हे अद्वितीयाचं वर्णन करतं का दुसऱ्याचं वर्णन करतं? प्रश्नचिन्ह केलंय. ऐसा प्रमाण में संदेह होवे सो श्रवण से दूर होवे, असा जो संशय होतो तो श्रवणाने दूर होतो. इथं वेदांत वाक्य 36 नंबर टिप्पणी आहे. वेद का अंत भागरूप. वेद अंत म्हणजे वेदाला अंत करणारा असं आहे का? वेद अंत. वेदाचा अंत म्हणजे वेदाचा शेवटचा भाग. कोणता भाग? शेवटचा भाग. वेदाचा कळस भाग, शिरोभाग काय आहे? जे उपनिषद किंवा वेद का अंत कहिए निर्णय जिस विषय है ऐसा सूत्र भाष्य रूप उत्तर मीमांसा शास्त्र सो वेदांत कहिए है. इनके वाक्य कहिए पद समुदाय. आता इथं वेदांत वाक्यावर टिप्पणी आहे. उपनिषदाला तुम्ही वेदांत म्हणा किंवा सूत्र भाष्याला वेदांत म्हणा असा विचार मांडलाय. त्याच्यामध्ये जर संशय निर्माण झाला तर त्या संशयाला प्रमेयगत म्हणा, तो श्रवणाने जातो. जीव ब्रह्माचा अभेद सत्य है का भेद सत्य है ऐसा प्रमेय में संदेह होवे सो मनन से दूर होवे.
ते कशानं जातं? मननानी जातं. 39 नंबर टिप्पणी. नाही वर प्रमाण शब्दावर 37 आहे. आकडा 1 मध्ये प्रमाद ज्ञान का जो करण सो प्रमाण कहिए. प्रमाद ज्ञानाचं जे साधन आहे, करण आहे, कारण नव्हे बरं का, हे करण. टिप्पणीमध्ये 37 नंबर, करण सो प्रमाण कहिए. यहाँ वेद प्रतिपादित मोक्ष अधिक पदार्थन का यथार्थ अनुभव रूप जो शाब्दी प्रमा, ताका करण रूप जो उपनिषद रूप शब्द, सो प्रमाण शब्द का अर्थ है. ताके स्वरूप में जो उक्त प्रकार का संशय होवे है सो प्रमाणगत संशय है. विचार करके देखिए तो जितने प्रमेयगत संशय के भेद शास्त्र विषय कहे हैं उतने ही प्रमाणगत संशय के भेद सिद्ध हुए हैं. आता प्रमाणाच्या ठिकाणी जेवढे संशय आहेत तेवढे प्रमेयाच्या ठिकाणी सुद्धा, प्रमाणाच्या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळतात. प्रमाणाच्या ठिकाणी, प्रमाणगत संशयाच्या ठिकाणी हे भेद आपल्याला पाहायला मिळतात. चला 38 ऐसा शब्दावर, ऐसा कहिए इससे आधी लेके अनेक आकारवाला प्रमेयगत संशय है. म्हणजे असे अनेक आहेत. काय अनेक आहेत? प्रमेयगत संशय. प्रमेयगत संशय के अनेक भेद हमने पंचदशी की भाषा टीका विषय बालबोधिनी टीका विषय लिखे है. पुढे आम्ही त्याचं वर्णन केले, ते बघून घ्या. 39 प्रमाद ज्ञान करी वा ताके साधन प्रमाण करी जानने योग्य जो मोक्ष अधिक पदार्थ सो यहा प्रमेय कही. प्रमाणाने जे प्राप्त होतं, साधनेनं जे साध्य होतं त्याला प्रमेय म्हणा, असं या टिप्पणीमध्ये विचार मांडलेला. वर आकडा 3 देहादिक सत्य है और जीव ब्रह्म का भेद सत्य है. देह सत्य है का जीव ब्रह्माचा भेद सत्य है, ऐसे ज्ञान को विपरीत भावना कहे है. ताही को विप्रजे कहे है. ताकू निधिध्यासन दूरी करे, त्याला निधिध्यासन दूर करतं. आता इथं 40 नंबर टिप्पणी आहे. विपर्य शब्द का अपभ्रंश विप्रजे शब्द लिखा है. इथं विप्रज हा शब्द आलेला आहे, त्याचा अर्थ विपर्यय असाच आहे. शब्द बदलला म्हणून गोंधळ होऊ नये याच्यासाठी टिप्पणी दिली आहे. इस रीति से श्रवण आदि तीनों असंभावना विपरीत भावना के नाशक है और असंभावना विपरीत भावना के असंभावना और विपरीत भावना ज्ञान के प्रतिबंधक है. असंभावना आणि विपरीत भावना का घालवायचे तर हे ज्ञानाला प्रतिबंध करतात, ज्ञान होऊ देत नाही. ज्ञान व्हायला लागलं तरी ते तिथपर्यंत जाऊ देत नाहीत, म्हणजे अधृढामध्ये गुंतवतात. याते जो प्रतिबंधक ताके नाश द्वारा श्रवणाधिक ज्ञान के हेतु है. आता ज्ञानाला जे प्रतिबंध करतात त्याच्या निवृत्तीसाठी श्रवण मनन निधिध्यासन आहे, ज्ञानासाठी नाही. म्हणून आम्ही त्याला साक्षात म्हणेना. ज्ञानाला जे प्रतिबंध करतं, काय प्रतिबंध करतं ज्ञानाला? श्रवण म्हणजे असंभावना प्रतिबंध करतं, विपरीत भावना प्रतिबंध करतं. त्याच्या नाशासाठी श्रवण मनन निधिध्यासन सांगितलंय, ज्ञानासाठी नाही. आपण म्हणतो सडा मारायचा आहे. सडा कशासाठी मारायचा आहे? सडा का मारावा? सडा मारणं ही प्रथा का चालू झाली? तर पूर्वी मातीचं अंगण असायचं, त्याच्यावरची माती उडू नये म्हणून काय करायचे? सडा मारायचे. सडा मारणं हे मांगलिक वाटायला लागलं आणि पुढं ती प्रथा चालू झाली. म्हणून एखाद्या चांगल्या कार्याला काय करतो आपण? सडा मारतो. सडा मारणं आणि पाणी मारणं फरक आहे. आत्ता काय करतेत रस्त्यावर? सडा मारतेत का पाणी मारतेत? दुसऱ्याचं अंगण भिजेल इतकं आपल्या इथं पाणी मारायचं, त्याला आपण सडा मारणं म्हणतो. आत्ता काळ बदललाय. मग एखाद्याला म्हटलं तुम्ही काय केले? सडा मारलाय.
सडा मारणं आणि पाणी मारणं फरक आहे. पण आता त्याचा अर्थ सुद्धा विचारसागर ऐकून येत नाही. अर्थ कळतो का? नाही कळत. आपण विचारसागर ऐकला म्हणून आपण सडा तसा मारतो का? सडा कसा असतो? मग यात पुन्हा प्रकार आहेत. पाण्याचा सडा वेगळा, शेणाचा सडा वेगळा. अलीकडं शेणाचा सडा व्हायला लागला, शेणाचं सारवण होईना. शेणाचं सारवण वेगळं, शेणाचा सडा वेगळा. चला ठीक आहे. प्रतिबंधक द्वारा ज्ञान के हेतु साक्षात हेतु नहीं. 20 अवान्तर वाक्य को परोक्ष ज्ञान की और महावाक्य को अप्रोक्ष ज्ञान की हेतुता. अवान्तर वाक्याने परोक्ष ज्ञान प्राप्त होतं आणि महावाक्याने अप्रोक्ष ज्ञान प्राप्त होतं. आता इथं परोक्ष ज्ञान या शब्दाचा परोक्ष ब्रह्मज्ञान असा अर्थ घ्यायचा. अप्रोक्ष ज्ञान याचा अर्थ अपरोक्ष ब्रह्मज्ञान असा अर्थ घ्यायचा. ज्ञान के साक्षात साधन श्रोत्र संबंधी. श्रोत्र म्हणजे कान. ज्ञानाचं साक्षात साधन काय आहे? श्रोत्र संबंधी. आता श्रोत्र या अनुषंगानं शब्द कान हे सुद्धा आपल्याला घेता येत. वेदांत वाक्य है, श्रोत्र संबंधी वेदांत वाक्य है. मग वेदांत वाक्य म्हणजे कोणतं वाक्य? तत्वमसी. वेदांत वाक्य म्हणजे महावाक्य. महावाक्य. वेदांत वाक्य शब्दाचा अर्थ काय? महावाक्य. सो वेदांत वाक्य 2 प्रकार के है. हे वेदांत वाक्य किती प्रकारचे आहेत? 2. एक अंतरवाक्य है, एक महावाक्य है. अवांतर वाक्य. अंतर म्हटलं मी. एक अवांतर वाक्य है, एक महावाक्य है. परमात्मा के अथवा जीव के स्वरूप का बोधक जो वाक्य सो अवांतर वाक्य कही है. फक्त देवाचंच वर्णन आहे. काय? देवाचंच आहे, पण फक्त देवाचं आहे. त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. फक्त जीवाचं वर्णन आहे तरी त्याला अवांतर वाक्य म्हणायचं. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण नाही रूप वर्ण गुण जेथे. कुणाचं वर्णन आहे? फक्त देवाचं आहे. आनंद अद्वय नित्य निरामय हे कुणाचं वाक्य आहे? फक्त देवाचं आहे. त्याला काय म्हणायचं? अवांतर वाक्य. एक हरी आत्मा जीव शिव समा वायातू दुर्गम हे कोणतं वाक्य? महावाक्य आहे. हरिपाठातलं हे महावाक्य आहे. हरिपाठ हे शास्त्र आहे आणि या शास्त्रातलं महावाक्य एक हरी आत्मा जीव शिव समा. समा शब्दाचा अर्थ समांतर, एकच, ऐक्य. जीव परमात्मा की एकता बोधक वाक्य महावाक्य कहिए है. जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्याचं वर्णन ज्या वाक्यात त्याला काय म्हणायचं? महावाक्य. पांडवानाम धनंजय. पांडवामध्ये धनंजय. पांडव हा धनंजय कृष्ण स्वरूप आहे. कोण? पांडव. पांडव म्हणजे कोण? जीववाचक आहे. हा देवरूप आहे. वाक्य कोणतं झालं? हे महावाक्य. अवांतर वाक्य से परोक्ष ज्ञान होवे, महावाक्य से अप्रोक्ष ज्ञान होवे है. ब्रह्म है इस ज्ञान को परोक्ष ज्ञान कहे है. ब्रह्म है, ब्रह्म आहे अशा ज्ञानाला परोक्ष. ब्रह्म मैं हूं इस ज्ञान को अप्रोक्ष ज्ञान कहे. आता हे जास्त स्पष्टीकरण द्यायची गरज नाही. त्वम ब्रह्म ऐसा आचार्याने उच्चारण किया. तूच ब्रह्म आहे असं गुरुनी सांगितलं जो वाक्य ताका श्रोता के कर्णसे ऐकणाऱ्याच्या कानाने संबंध होतेही
त्याच्या कानाचा आणि वचनाचा संबंध झाला की मैं ब्रह्म हूं, ऐसा अपरोक्ष ज्ञान श्रोता को होवे, मीच ब्रह्म आहे असं ज्ञान त्याला प्राप्त होतं. श्रोता के कर्ण से वाक्य का संबंध होए विना ज्ञान होवे नहीं. त्याते श्रोत्र संबंधी वाक्य ही ज्ञान का हेतू आहे. कानाच्या संबंधानं जे वाक्य आहे त्यालाच ज्ञानाचा हेतू, ज्ञानाचं कारण असं म्हणा. श्रोत्र संबंधी अवांतर वाक्य परोक्ष ज्ञान का हेतू है, पण त्या वाक्यात प्रकार पाडले. मग अवांतर वाक्य असेल तर परोक्ष आणि महावाक्य असेल तर अपरोक्ष. महावाक्य से सर्व को अपरोक्ष ही ज्ञान होवे, हे परोक्ष ज्ञान नहीं होता, त्याला परोक्ष ज्ञान होत नाही. कुणाला? महावाक्य से सर्व को अपरोक्षच, महावाक्याने अपरोक्ष ज्ञान होतं. मग काही जण म्हणतील आम्हाला झालं नाही, मग त्यात प्रकार केले. अदृढ आणि दृढ असे दोन प्रकार करून आपल्या समोर त्याचा विचार मांडलेला. आता त्यामध्ये काही शंका आहे, त्या शंकेचं चिंतन वर एकदेशीकार अशा विचारानं मांडलेलं आहे. त्याचं चिंतन आपल्याला करायचं आहे, ते आपण उद्याच्या पाठाला करू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.